राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा घोटाळा. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. शेतकऱ्यांच्या नशिबी अंधारा टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? दानवेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल मोठा दावा. आरोपी कृष्णा आंधळे 2 ते 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा दावा. संतोष देशमुखांची हत्या आणि धनंजय मुंडेंमधील लिंक कृष्णा आंधळेलाच माहिती आहे. अंजली दमनिया यांचा दावा. तर आंधळे अद्याप फरार असणं हे पोलीस यंत्रणेचं अपयश. आमदार प्रकाश सोळंके यांची टीका. वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीवाला धोका. महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप. अज्ञाताकडून मुलाला शिवीगाळ केल्याचाही आरोप. सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांना अर्ज. विमान अपघाताच्या पारदर्शक तपासासाठी गरज पडल्यास एनडीएला पाठिंबा देण्याचा विचार करू. रोहित पवार यांचं मोठं विधान. शिवनेरीवरील वर्तनामुळे भाजपच्या आशा बुचके सोशल मीडियावर ट्रोल. सुनेत्रा पवार यांना धक्का देत पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल. पाळणा म्हणणाऱ्या महिलेलाही दिला धक्का. AI समिटमध्ये काँग्रेसनं घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक. दिल्ली, जयपूरसह देशभरात काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन. राहुल गांधींच्या अटकेची मागणी. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक म्हणून सरपंच कारभार पाहणार. प्रशासकांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची समिती. लातूरच्या खंडापूरमध्ये अखंड हरिनाम सोहळा. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या अश्वांचं रिंगण सोहळा. दिंडीत हजारो भाविकांचाही सहभाग. बार बंद करण्याच्या मागणीवरून महिला आक्रमक. गावातील बारची महिलांनी केली तोडफोड. गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या धोबाटोला इथली घटना.